प्रभाग क्रमांक 9 मधून महावीर ढक्का यांचा उमेदवारी अर्ज दाखल. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार ढक्का. आज दिनांक 29 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे समर्थक महावीर ढक्का यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी त्यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना महावीर ढक्का यांनी सांगितले की प्रभागात आतापर्यंत अनेक विकास कामं करण्यात आली असून त्या कामाच्या जोरावरच आगामी निवडणूक लढवली जाणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा व स्वच्छता या प्रश्नांना प्राधान्य दिले असल्याचंही त्यांनी नमूद केले. महावीर ढक्का यांच्यासोबत त्यांचे पुत्र सागर ढक्का यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ढक्का हे यापूर्वी 4 वेळा काँग्रेसकडून जालना नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आता ते 5व्यांदा जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर महावीर ढक्का यांनीही गोरंट्याल यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेस प्रभाग 22 मधून शिक्षा महावीर ढक्का, नंदकिशोर गरदास 22 मधून निवडून आलते. 23 मधून महावीर ढक्का, संध्या देटे हे असे आम्ही 4 निवडून आलेले होते. त्याच्यानंतर प्रभाग 22 आणि 23 मध्ये 25 ओपन फेसला मी वॉल कंपाऊंड मारलेले आहे. 22 मंदिर मी 100 खर्चाने बनवलेले. त्याच्यानंतर 10 हायमॅक्स लावलेले. प्रत्येक समाजासाठी मी सभागृह नगरपालिकेतर्फे बांधून दिलेले आहे. चौकाचे डेव्हलपमेंट केलेले, जसं मोहम्मदी चौक झाला, वाल्मिक चौक झाला, जो महात्मा ज्योतिबा फुले चौक झाला, विवेकानंद चौक झाला, हे असे अनेक कामे केले. रोड नाल्याचे तर आपल्या जो पाडाचे, त्यानंतर जे मोठे नाले हे शहरामध्ये जे पाणी येतं ते मी कमीत कमी 3000 मीटर पर्यंत मी RCC नाले बांधकाम केलेले. आता हे तुमचं आता मागचं काम झालेलं. आता महानगरपालिका झाली. आता या महानगरपालिकेत आपलं पुढचं काय कामाचं ध्येय असणार आहे? बघा, काम करण्यासाठी मला जसं दुसऱ्या नगरसेवकाला महापालिकामध्ये शिकायला 3-3 वर्ष लागतात. ऑलरेडी मी त्याचा अभ्यासू आहे, मला सगळं जाण आहे. यापुढे मी सोनल नगरला मुलामुलांसाठी भव्य दिव्य सभागृह बांधून अभ्यास करणार आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स कॉलेजला याला बी मुलामुलीसाठी अभ्यास करून राहणार. ते तिथे जे सर लोक राहणार आहे त्याच स्वतः मी खर्च करणार आहे. त्यानंतर प्रत्येक जे राहिलेले थोडेफार माझे इथून ओपन फेस त्याला वॉल कंपाऊंड बांधून देणार. मुलासाठी महिलासाठी ओपन जिम्स करून देणार आहे. जिथं मी 350 लाईटचे पोल लावलेले ते प्रत्येक गल्लीमध्ये तसेच पोल लावणार आहे. त्यानंतर रोज पाणी कसं मिळणार आहे ते राहिलेली जी पाईपलाईन होती ती मी पूर्ण करणार आहे. जे RCC नाले माझ्या वार्डमध्ये काय राहिलेले 1-2 पूल राहिलेले ते पण मी लवकरच काम चालू करणार आहे. त्यानंतर माझ्या प्रभागामधून जे राहिलेले मागच्या वेळेस काम ते संपूर्ण जबाबदारीने करणार आहे. लोकांची मागणी काय असते? तुमच्या वार्डामध्ये जे जनता आहे ती जनता तुमच्याकडून काय अपेक्षा घेतली? म्हणजे त्यांचे काम तुम्ही तर केलेलेच आहेत, पण त्यांना काय वाटतं? जनताला बघा, नगरसेवक भेटणारा नगरसेवक पाहिजे. त्यांना पाणी, स्वच्छता, लाईट सुविधा देणारा पाहिजे. त्यांचा फोन आला त्याला अडीअडचणींना नगरसेवकांनी जायला पाहिजे. कित्येक असे नगरसेवक हे निवडून आले की ते भेटतच नाही आणि त्यांचं काम तर करतच नाही. माझा थोडा वेगळा आहे. मी सदैव लोकांमध्ये असतो, लोकांमध्येच काम करत राहतो आणि एनी टाइम कधी फोन केला तर मी त्या माणसाचं समाधान करतो.
तुमचं वार्ड कुठला, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही जनतेला काय अपील करणार आहात? माझं नाव महावीर रामकुमार ढक्का, प्रभाग क्रमांक 9, मस्तगड, सोनल नगर, इन्कम टॅक्स कॉलोनी, नरीमान नगर, माडा कॉलोनी, घायल नगर, हरिओम नगर, बंसीलाल नगर, अण्णाभाऊ साठे नगर, रहीम नगर, नरीमान नगर, नीलम नगर, निसर्ग गार्डन, सारस्वत नगर, गणेश नगर, भालेनगरी, तुळजाभवानी नगर, सुभद्रा नगर, मियासाब दर्गा, कसबा, हे इथे एरिया माझ्या वार्डमध्ये येतात. आणि हे जुनच वार्ड आहे माझा. जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? जनतेला माझं हेच आव्हान आहे, हात जोडून, की मी तुमच्यातला आहे, मला काम करण्याची अजून एकदा संधी द्या. आपल्या प्रभाग 9 मध्ये एक काम बाकी राहणार नाही. तर या आधारे मला और माझा मुलगा विक्रांत ढक्का याला मतदान करण्यात यावे.